कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई ऐक ऐक, तू शांत हो. हे बघ, आशु, हे असं कसं झालं रे? हं? आज सणाचा दिवस आहे, अक्षय तृतीया आहे आज. नाही आपल्या घरात. हे बघ, तू चिडचिड केल्याने, तुला त्रास झाल्याने काही काही बदलणार आहे किंवा तू काही करू शकली असतीस असं काही आहे त्यात? तसं नाही रे आशु, आज हे घरात नाही आहेत. हं? ते नसताना माझीच जबाबदारी आहे ना की हे घराला सांभाळण्याची. पण मला एवढं साधी गोष्ट सुद्धा जमत नाहीये. काय अर्थ आहे या सगळ्याला? मग त्यांनी विचारलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना? मी मगाशी त्यांना सांगितलं, आज सणाचा दिवस आहे, घर सगळं माणसाने भरलंय, आनंदाने भरलंय, आणि हा आनंद तो क्षणिक टिकला रे. सीताई, तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही खूप मनाला लावून घेताय. असं नका करू. तुम्ही आम्हाला आपलं मानणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. शिवा, मला माफ कर. मी सगळ्यांची माफी मागते. एवढं सगळं झालं आणि तू किती धीराने घेतलंस. शिवा, ऐक ना, असं काहीतरी कर ना की हा आनंद आपल्या घरात पुन्हा येईल, प्लीज. सीताई, अहो तुम्ही का माफी मागताय? आपणच घरातले असे एकमेकांशी भांडायला लागलो तर परिस्थिती हाताबाहेर जाईल की नाही? हो की नाही? तुम्ही जरा शांत व्हा, डोळे पुसा बरं. हं? हे बघा, भाऊंनंतर घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही खरा आधार आहात घराचा. तुम्ही सगळ्यांना धीर दिला पाहिजे की नाही? सगळं नीट होईल. आई ऐकतेस का ती काय म्हणते? पाणी तुझ्या डोळ्यात छान दिसत नाही. हे बघ, आत्ता आपण तिघांनी शांत होऊ आणि ह्या घराला सांभाळण्याचा प्रयत्न करू. तू पुढाकार घे, आम्ही आहोतच ना, आम्ही तुला आधार देऊ. आणि जे काही पैसे हरवलेत ना ते आपण शोधू, ते सापडतील. होईल काहीतरी. तू खचून जाऊ नकोस ग. हा, खचलीस तर कसं चालेल? डार्लिंग, मला ना आता एवढा आनंद होतोय ना की नुसतं नाचावं असं वाटतंय. मी मनातल्या मनात नाचते. हळू पडशील अगं, म्हणजे तुला एवढा आनंद झाला ना, आनंदाच्या भरात पडशील असं म्हणतो. तू आज काहीही बोल, मी ऐकून घेईन, कारण मी खूप खुश आहे. डार्लिंग, पण तुला असं नाही का वाटत की जर पैसे सापडले तर सगळं सॉल्व्ह होईल ना? मग काय मज्जा. अरे होऊ दे ना, सॉल्व झालंच पाहिजे. हे बघ, आपण ठिणगी पाडायचं काम केलंय ना, आता फक्त भडका उडायची वाट बघूया. आणि ऐक, पुढे काय घडणार आहे ते पण सांगते. मी जिथे पैसे लपवले ते तिथे सापडणारच आहे. पण जेव्हा ते सापडतील तेव्हा काकूला काय वाटेल? तिने चुकून ठेवले. मग हे जेव्हा काकाला कळेल तेव्हा काय होईल? काका काकूवर जो चिडेल ना, बिचाऱ्या काकूला थोडं गिल्ट येईल. आणि मग हे जेव्हा घरातल्यांना कळेल तेव्हा घरातले तिच्यावर चिडतील, ती गोष्ट वेगळीच. पण यात फायदा कुणाचा आहे? कुणाचा आहे? आपला फायदा आहे. वा वा वा, किट्टू डार्लिंग, तू ना कमाल खेळ खेळलीस. तुला माहितीये का, आता याच्यामुळे ना उर्मिला काकू आणि शिवाच्या मध्ये वडवा पेटणार आहे. जरा हळू बोल, आता उगाच कोणी ऐकलं ना तर आपले वाट लागली. इथे कोणी नाही आता बघायला. आता शिवाला कळेल आपल्याशी पंगा घेतला ना की काय होत ते. तू इकडे बस, इकडे बस, इकडे बस. ऐक माझं. तू का हात आणलंस मला? हात सोड माझा. दिव्या, तू आता असं मोठ्या मोठ्याने ओरडलं नाही पाहिजे. अगं, प्रेग्नंट आहेस तू. मग मी काय बायाजीवर झालेला आरोप सहन करून घेऊ? तू करणार असशील पण मी करणार नाही. आणि ती शिवा का आता शांत बसलीये? नाही तेव्हा मार उड्या मारत असते ना. तुला सांगते, बायाजी नेहमी शिवाची बाजू घेते. ती कीर्ती बायाजीला चोर म्हणाली तरी ती आता तिची बाजू घेत नाहीये. दिव्या, हे बघ, तुझं म्हणणं बरोबर. अगं, पण ते शिवाचं सासर आहे
आता सगळेच जण असे ओरडतायत तर कोणीतरी शांत राहणं गरजेचं आहे ना. तू शिवाची बाजू का घेतोयस? हा बरोबर आहे ना, तिने काम दिलंय तुला. या अगं जरा विचार करून बोल. हे बघ, सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही सगळे एकमेकांवर ओरडताय. मग अशा वेळेस कोणीतरी शांत राहून हे प्रकरण सांभाळायला नको का? हे बघ चंदन, मला ना हे पटत नाही. तुला माहितीये ना कीर्ती कशी आहे, ती मुद्दाम करते सगळं. हो हो हो, पण त्यांना त्यांच्या परीने हँडल करू दे. आपण त्यात नको पडूया. आणि तू तर पडूच नको, तुला त्रास होईल. ऐक जरा माझं. हे घे, चल पाणी पी. त्रास करून घेतेस मला. कीर्ती देसाई इतक्या सहज तुला जिंकू देणार नाहीये. भाई एक कटिंग दे रे. चहा संपली साहेब. माझं कसं संपलं? चाय पावडर नाहीये. ठीक आहे, मुलतानी माती तोंडाला लावायचे. साहेबची चहा पावडर चांगली नाहीये. मला चालेल, बनव चल. पण मला नाही चालणार साहेब, तुम्ही दुसरीकडे बघा कुठे. नाही पण वाकड्यात शिरतोय. तुला काय वाटतं मला माहित नाही? हे सगळं शिवासाठी चाललंय ना. हे भाई, तुमची शिवा आता या वस्तीत नाहीये. तुमची कैवारी गेली तिकडे फॅमिलीचं बंगल्यात. आता इकडे वस्तीमध्ये मीच आहेत, कळलं ना. दात काय करतो? जो आपल्या आईचा झाला नाही तो वस्तीचा काय होणार आहे? शिवा जरी वस्तीत नसली तरी ती कायमची आमच्या हृदयात असणार आहे. आणि ती नक्कीच घर मिळवणार आहे. आणि त्या दिवशी मी स्वतः तुम्हाला खुशीमध्ये चहा पाजणार आहे. भारी पडेल. एक चहा दे. भारी पडली. पालक कशी रे? साहेब 100 रुपये. तुझ्या सकट नको आहे. पालकचा भाव विचारतोय. भेंडीचा भाव नाही सांगितलं साहेब, 100 रुपये. अरे काय वेड आहेस काय? इतकी महाग कशी होईल? साहेब अहो तुम्हाला कसलं महाग आणि काय, तुम्ही तर नवीन घर विकत घेतलंय ना त्या शिवाचं. अच्छा, म्हणून भाव वाढवलास ते? हो साहेब, मी कुठे काय केलं. आणि तुम्ही तर घर विकत घेतलं आहे आणि तुम्हाला हे एवढं घेणं अवघड काय आहे? तर भाजी विकू देणार नाही, कळलं ना. घे तुझी पालक. हो साहेब, तुम्ही विका मग. हा हो, मला मदत करा ना पैशाची. हो साहेब हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.